संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबे वणीतर्फे आज आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये धनगर समाज असो किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण देता कामा नये व धनगर समाज किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर द्या, परंतु आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये असे निवेदन देण्यात आले। संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांच्यातर्फे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सेविसी कसबे वणी पोलीस स्टेशन यांना हे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी सागर चौधरी, मनोज खांडवी, बिराज झोपळे, विशाल उमा, इंद्रजित खांडवी, रवी भोळे, साक्षीताई बागुल कार्यकर्ते उपस्थित होते। वृत्तसंकलन माधव खाबिया। आज वणी पोलीस स्टेशनला संयुक्त जयंती उत्सव कमिटीच्या वतीने आदिवासी पेशा भरती त्वरित सुरू व्हावी आणि धनगरांच्या संदर्भात ते आदिवासी असल्याचा कोणताही असंविधानिक निर्णय शासनाने घेऊ नये असं आपण निवेदन देण्यात आलं आहे। जर का या प्रशासनाने याच्यावर धनगरांना जर का आमच्यामध्ये आरक्षण दिलं तर आता नुसतं आम्ही शांत बसणार नाही, ते जे रोड आहे ते खणून टाकू आणि सगळ्यात मोठं आंदोलन या भारतामध्ये छेडण्यात येईल असा आम्ही या सरकारला इशारा देतो। आज संयुक्त जयंती उत्सव कमिटीतर्फे वणी पोलीस ठाण्याचे निवेदन देण्यात आले। आदिवासी भावना सतत दुखावले गेले, तसेच आमचे आजी माजी खासदार सर्व लढून बघितले तरी असंविधानिक निर्णय सरकार घेतच चालले। तसेच पाठपुरावा करून दोनदा हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला, तरी धनगर समाज नेहमी आमच्याबद्दल रोड आणि निर्माण करून सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी पूल निर्माण करत आहे। तरी सरकारने असा कोणताही असंविधानिक निर्णय घेऊ नये, घेतल्यास आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात दखल घेईल। रस्ते, लोहमार्ग अशा मोठमोठ्या सुविधा संपुष्टात जाणार। यापुढे जर सरकारने जर असा संविधानिक निर्णय जर घेतला तर यापुढे महाराष्ट्राचं मणिपूर होईल, हे लक्षात ठेवावे सरकारने। जय आदिवासी।